चला आता सगळे आपले माईक वगैरे चालू करू शकता आणि हा मी आणि बोलते आपण बोला बोला बोलते बोल ऐक ऐक आईचं महत्व तुम्ही सांगितलं. हा आईचं महत्व म्हणजे परमेश्वर हे आईच आहेत बरं का आपले. हो आई हीच परमेश्वर आहे आणि तो आज मुख्य म्हणजे आंबाची पुण्यतिथी आहे. तर तेही निमित्त असं योग्य झालंय की ज्यांच्या कृपेने हे सर्व पुढची प्रजा ही आनंदी झाली, ज्ञानी झाली, त्यांना बोध प्राप्त झाला, त्यांना जीवनाची दिशा मिळाली. तर ती आईशिवाय शक्य नाहीये. आणि आता कर्मधर्म समूह माझी आई तू समोर माझ्या समोर आहेस तेव्हा तेही भाग्य आहे माझं स्वतःच. आणि आईच्या द्वारेच हे सगळं ज्ञान किंवा सगळी जाणीव जे अजाण बालक जे असतं की नाही तर ते अजाण हे जाणीवेमध्ये येतं आणि जाणीवेनंतर ज्ञान क्षेत्रामध्ये प्रवेश करतं आणि ज्ञान क्षेत्रात प्रवेश करून ते भगवंताचं भक्त होतं. तर ही सगळी महिमा ही आईच आहे आणि आई हेच परमात्मा आहे आणि परमात्म्याला आईच्या रूपात आल्याशिवाय हे ज्ञान प्रदान करता येत नाही असा सिद्धांत याच्यात छान सांगितला आहे. तेव्हा अतिशय सुंदर आहे सगळं विवेचन. छान महाराजांची कृपा आहे. बोल सीमा बोल विनय बोल. आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद महाराजांची कृपा आहे. कृपा आहे सर्वांवर. बस त्या कृपेमुळे आपल्याला हे ज्ञान मिळत आहे. ज्ञान आनंद आहे. स्वामी कृपा स्वामी बोला पुढे बोला डॉक्टर अत्रे बोला. नमस्कार काका. नमस्कार बोला. तुमचा व्हिडिओ चालू नाहीये नाव आलंय फक्त. बोला आवाज ऐकू येतोय. बोला बोला. नाही फार सुरेख झालं. कुठली अवघड गोष्ट आवाज आहे ना आला आता आवाज आला. बोला कुठली अवघड गोष्ट तुम्ही इतकी सोपी करून सांगता की असं वाटतं की ह्याच्यात इतकं सोपं आहे आपण का नाही आतापर्यंत अभ्यास केला. असं आहे ते सगळे लीला जे आहे ना ते सगळं सामर्थ्य समर्थांचं आहे. काय समर्थांचं सामर्थ्य असल्यामुळेच हे सगळं आपल्या समोर येत आहे पूर्ण ज्ञान. आणि ती जी ज्ञानगंगा जी आहे ना ती मी फक्त मध्ये एक त्या ठिकाणी असं ज्याला म्हणतात ना की ज्याच्यातून प्रवाह पुढे घेण्याकरता एक टनेल तयार करतात की नाही तेवढं टनेल आहे. बाकी तो प्रवाह तुम्ही स्वीकारणारे तुम्ही आणि देणारे परमेश्वर स्वरूप सद्गुरु. तर याच्याने आपण सगळेच त्याचे लाभ घेणारे आहोत. सगळ्यांनाच तो आनंद आहे. सगळ्यांनाच तो बोध प्राप्त होतो. फार आनंद आहे. बोला आणि तुम्ही आईच्या ठिकाणीच आहात म्हणजे तुम्ही खरंच गुरु आहात. कृपा आहे महाराजांची. ही सगळी श्रद्धा आहे महाराजांची. त्याला धन्यवाद. श्री स्वामी समर्थ गुरुदेव. बोला बोला पुढचे बोला. अजून कोण बोलताय बोला लवकर. हॅलो काका. कोण बोलताय. मी बोलते. मी म्हणजे कोण. सगळे बोलणारे मीच असतात. आत्या छान झालं. बोला ना आत्या बोला. माझे गुरु बघते. हॅलो कर्नेरकर महाराज. कर्नेरकर महाराजांचं काय आवाज येत नाही. तुमचा आवाज नाही येत. तुमच्यात बघते म्हटलं कर्नेरकर महाराजांना. आणि आज राखी पौर्णिमेचं. हो बस तुमच्या सगळ्यांकडनं अगदी राखी मी बांधून घेतोच आहे. अगदी बस अगदी माझा हात भरलाय सध्या. कृपा आहे महाराजांची कृपा आहे. नमस्कार. स्वामी कृपा बोल. मंजिरी बोल. काय म्हणते ऐकलं का प्रवचन. आजचं प्रवचन खूप सुंदर झालं. प्रवचन खूप सुंदर झालं. ऐकलं का. बर छान. आणि आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे गुरुंना गुरु माऊली का म्हणतात ते आजच्या प्रवचनात कळलं. अगदी खरंय. म्हणजे ती माऊलीच असते. माऊली असल्याशिवाय गुरु कसे होणार. माऊलीच होता तेव्हाच ते ज्ञान देऊ शकतात. तेव्हाच ते ज्ञान देऊ शकतं. नंतर ते मुलं खूप मोठे झाल्यानंतर शिंग बाहेर काढतात. पण लहानपणी आईने सांगितलेलं असतं सगळं. नंतर ते मोठे होतात आणि त्यांना असं वाटतं की आपण शहाणे झालो आहे. असं आहे. तर त्यामुळे आईसारखं आईचं महत्व या निमित्ताने आहे. काय आणि हे आज आपल्याला कळालंय. म्हणून गुरुला गुरु माऊली म्हणतात. त्याचं हेच कारण आहे. माऊली विठूला सुद्धा विठू माऊली म्हणतात.
हो. बघा, म्हणजे ज्या ठिकाणी वात्सल्य आहे हा, आणि ज्ञान आहे, दोन्हीचाही संगम जिथे असतो की नाही, तर हा. त्या ठिकाणी हा. त्याला माऊली असं म्हणतात. हा, त्याला आनंद वाटतो अगदी. बरोबर. महाराजांची कृपा आहे. हा, बोला. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा काका. हो हो, खूप खूप आशीर्वाद आहे. काका. आणि तुमच्या सगळ्यांकडनं मी हाताला राखी बांधतोय, सध्या चालू आहे काम. आशीर्वाद, स्वामी कृपा. हा, बोला, पुढे बोला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री दत्त. गुरुदेव दत्त. बोला बोला बोला. माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत. बरं, कृपा आहे. अगदी कृपा आहे, बरोबर. स्वामींना आज जी राखी बांधतोय ती हो. मानसिक आहे. हो, सद्भावाचा दोर, अगदी अगदी. सद्भावाच्या दोरामध्ये अहंकार विणून टाकून मी बस. राखी बांधतो ती आपल्या चरणी अर्पण करतो. म्हणजे त्या राखीच्या दोऱ्यामध्ये तुमचा अहंकार जर आला ना, तर खऱ्या अर्थाने तुमचं संरक्षण झालंच. त्याच्यामध्ये संरक्षण आहे. अगदी बरोबर आहे. चला, खूप आशीर्वाद, स्वामींची कृपा. ठीक आहे, बोला. हा, बोला बोला. हा, बोला बोला. हा, काय नाव आपलं? हा, बोला. डॉक्टर आल्लट. हा, रोहिदास बोला. हा, माऊली, ज्ञानेश्वर माऊली जगाची माऊली ठरली याचं कारणच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हो. ज्ञानाचा मुख्य स्रोत आणि सगळ्यांना माफ करण्याची ताकद या दोन्ही हो. गोष्टी माऊलींच्या असल्यामुळे ती जगद्गुरु माऊली ठरली अगदी ज्ञानेश्वर. अगदी, प्रश्नच नाही. म्हणजे आधी माऊली आहे, मग जगद्गुरु आहे. लक्षात घ्या. येस. माऊलीला काही सबस्टिट्यूशन नाही बरं का. माऊलीला नो सबस्टिट्यूशन. परमेश्वर सुद्धा त्या ठिकाणी शांत बसतो. तो म्हणतो, Yes. माझं काम आता मला करायची गरज नाही, ती माऊली करते. तर माऊलीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये वात्सल्य आणि ज्ञान या दोघांचं मिश्रण असं झालेलं आहे की नेमकं वात्सल्य कुठं आहे आणि जेव्हा तोंडातून शब्द बाहेर पडतात की नाही, तेव्हा ते ज्ञान असतं. आणि नुसतं डोळ्याने जेव्हा पाहते ना, तेव्हा वात्सल्य असतं. तेव्हा वात्सल्य आणि ज्ञानाचं जे बेमालूम मिश्रण जे आहे ना, ती माऊली आहे. आणि म्हणूनच ती गुरु माऊली आहे. खूप आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा आहे. बोला बोला बोला. काका नमस्कार. नमस्कार, बोला. स्वामी समर्थ महाराज की जय. हा, आशीर्वाद आहे देशपांडे. हो खूप हो आशीर्वाद, खूप आनंद आहे. हो. हा, ऐकलं का आजचं अगदी, प्रवचन? अगदी. खूप तुम्हाला आजच्या पौर्णिमेच्या, श्रावण पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा, आशीर्वाद. आणि मुलाबाळांना खूप आशीर्वाद. स्वामी अगदी कृपा. साष्टांग दंडवत आपल्याला. हो हो, आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. आता विभूती तेवढी जरा बघा ना प्लीज. हा, काय विभूती विभूती. विभूती पाहिजे? हो, काय म्हणतात? बरं, विभूती कोण येणार असेल तर जरा. हे बघ काका आजोबा बोलतात, बघ स्वामी आजोबा. हा, बोल बोल, बोला बोला. हा हा, चालेल चालेल, ठीक आहे. चालेल. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. हा, बोला. नमस्कार बोला, काका. नागापूरकर बोला. हा, बोला. नमस्कार. आशीर्वाद आहे, बोला. हा, छान ऐकलं का आहे. आजचं प्रवचन? ऐकलं का? चलत फिरत ऐकलं, पुन्हा ऐकलं, आठवड्याभरात ऐकते मी मग. ऐका ऐका, अगदी हो, शांतपणे ऐकते ऐका. पण. हा, हम्म. चला, आजच्या दिवसाच्या निमित्ताने खूप आशीर्वाद आहे. हा, नमस्कार. स्वामी. बोला, घाटोळ साहेब, बोला. श्री स्वामी आठवण. समर्थ. श्री काका, स्वामी खूप समर्थ. छान झालं आजचं प्रवचन, खूप आवडलं. हा हा, आणि 3 गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. एक म्हणजे हा, हा. अहंकाराचा त्याग करावा, बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे सर्व कार्यामध्ये आपण नम्र वृत्ती धारण करावी, आणि अगदी बरोबर. तिसरं म्हणजे आपण सर्व निमित्त मात्र आहोत, हा एक भाव आपण आपल्या मनाशी ठेवावा. अगदी या बरोबर. 3 गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. अगदी बरोबर आहे. असं आणि साधारण तो हा, बोला बोला बोला. हा साधारण भाव त्यातून प्रकट होतो ह्या सर्व ह्याच्यातून. नाही, अगदी बरोबर. आणि नेमकं आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला अहंकार असतोच. पाहतो हो. आपण की आहे मीच करतो आहे हे, आणि हे मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे वगैरे, असं काही काही वाटतं आपल्याला. वाटतं असं. आणि वाटणं दुसरं वेगळं आहे म्हणजे- आणि वस्तुस्थिती हा. वेगळी आहे. आणि वाटणं आणि वेळेवर वस्तुस्थितीतला काय आज होतं भेद की सांगितला. आपण थोडे रूढ होतो, म्हणजे आपली हा. नम्र वृत्ती राहत नाही. बरोबर. तो एक मोठा फटका आहे. नम्र बरोबर वृत्ती असणं फारच आवश्यक आहे. हो. आणि सर्वदा आपल्याला आपण निमित्त मात्र आहोत हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर या आहे. 3 अगदी गोष्टी बरोबर. प्रकर्षाने समोर येतात. नाही, छान, आणि एकदम काका, छान. हा. आजच्या ह्या दिवशी आपल्या चरण स्पर्श करतो, आणि मला ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूपच इंटरेस्ट येतो असा. खूप आनंद आहे.
म्हणजे बघा, आनंद आणि ज्ञान याचं किती बेमालूम मिश्रण आहे बघा. की ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आनंद आहे आणि आनंदाचंही ज्ञान प्राप्त होत आहे. काय तर असं हे बेमालूम मिश्रण आहे. म्हणून ज्ञान आणि भक्ती जी आहे ना, ती जेव्हा एकत्र येते की नाही, तर त्यावेळेस म्हणजे आपण नेमकं ज्ञान घेतोय का आनंद घेतोय का भक्ती प्राप्त होते हे आपल्याला कळत नाही. पण आनंद हा निखळ आनंद त्यात मिळतो आणि निखळ आनंदामध्ये हे सगळं जे आहे ना पूर्ण मिसळलेलं असतं. निखळ आनंदामध्ये ज्ञान हे असतंच असतं. मिश्रण. त्याच्याशिवाय तो निखळ होऊ शकत नाही. अन्यथा जिथे दंभ आहे ना, कारण साधारणपणे मनुष्य जो असतो तो कळत नकळतपणे दंभ म्हणजे अभिनय करत असतो. प्रत्येक मनुष्य हा छोटा मोठा कसाही जरी असला तरी तो अभिनेता असतोच तो. आणि त्या अभिनयामध्ये तो दंभ करत असतो आणि त्या दंभामध्ये त्याला असं वाटतं की आपण सगळं लोकांचं आपण कल्याण करतोय, आपण लोकांचं भलं करतोय असं त्याला वाटतं. पण हे जे वाटणं आहे ना, ते वाटणं आणि असणं याच्यातला भेद जो आहे तो आजच्या ह्या प्रवचनात स्पष्ट झाला की असतो तो परमात्मा आणि वाटतं ते आपलं कर्तृत्व. तर ते आपलं कर्तृत्व जर आपल्याला घालवायचं असेल तर त्याला दोन उपाय आहेत. एक म्हणजे कर्तृत्वाच्या ठिकाणी कर्तव्य भाव ठेवा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धारणेमध्ये अखंड परमेश्वराचं अनुसंधान ठेवा. तर त्याच्या अनुसंधानामध्ये करणारा तो आणि निमित्त मी. तर माझ्या माध्यमातून तो करतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे बासरीमध्ये फूंक मारतात आणि स्वर निर्माण होतात, तर त्याचा अभिमान त्या बासरीला वाटता कामा नये. तर त्या बासरीने धन्यता समजावी की तो भगवंत जो आहे तो आपल्यामध्ये तो फूंक मारतोय, तो आपल्यामध्ये फुंकार करतोय आणि त्या फुंकार मारल्यामुळे ते उत्तम स्वर निर्माण होतात. बासरी ही निमित्त आहे. तसे आपण सगळे बासरीचं रूप धारण करायला पाहिजे आणि मग परमेश्वराचं भक्त झालं. आशीर्वाद, स्वामी कृपा, स्वामी काका कृपा. तुम्ही समर्थ. स्वामी समर्थ. बोला बोला. हा, माधुरी अल्लाट बोलते मी. कोण बोलताय? माधुरी? माधुरी अल्लाट. हा बोल बोल. हा हा, डॉक्टर रविदासची पत्नी. अच्छा अच्छा, वा वा. हा बोला 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 हा, बोला. खूप खूप छान होतं आजचं प्रवचन. हो मग आई उमादेवी आणि इंद्र ह्याची जी कथा होती आणि हो. त्याचप्रमाणे प्रत्येक आईला जसा समर्पित होतो मुलगा वात्सल्य हा रूपाने प्रेमरूप भक्तीने, तसं हा गुरुरूपी आई आणि परमेश्वर रूपी परमात्मा आई ह्याला आपण समर्पित झालो होतं. अहंकाराचा नाश होऊन अगदी आपण आपला रोल उत्तमरित्या निभावू शकतो. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. योग्य आकलन आहे, योग्य निष्कर्ष काढलाय. तेव्हा आपण आपल्या कर्तव्य भावेमध्ये आणि आपल्याला दिलेला जो काही रोल आहे, तुम्ही रोल शब्द वापरला, बरोबर वापरला, की आपल्याला जी काही जबाबदारी दिली आहे तर ती जबाबदारी आपण अतिशय सचोटीने आणि कर्तव्य भावाने पाळा. म्हणजे कर्तव्य भाव जे असला पाहिजे, कर्तृत्व भावाचा नाश झाला पाहिजे. आपल्या ठिकाणी कर्तव्य भावाचा नाश होतो ना, कर्तृत्व भाव येतो ना, तर तिथे अहंकाराचं कार्य सुरू होतं. म्हणून नेहमी समर्पित होऊन कर्तव्य भाव ठेवा आणि जे काय करणारे आहे, जी व्यवस्था आहे सगळी, ज्याचं व्यवस्थापन आहे, तर ते सगळं भगवंताकडे देऊन टाकायचं. म्हणजे आपण अतिशय आनंदाने करू शकतो. हा, खूप आशीर्वाद तुम्हाला. अगदी आनंद आहे, धन्यवाद. कृपा आहे महाराजांची. हा, छान. नमस्कार. नमस्कार. बोला कुलकर्णी, बोला. कसे आहात? स्वामी कृपा आहे, स्वामी कृपा. बोला बोला. जॉईन नाही होऊ शकलो. हा बोला. जॉईन झालो आणि आज खूप छान वाटलं ऐकून. विशेषतः अहंकार आणि माऊली जे तुमचं भाष्य होतं आता, मला फार आवडलं ते. हो, खूप आनंद देणार आहे. आणि कारण काय, त्या देवीचं प्रगटीकरण आणि इंद्राचं त्याच्यासमोर समर्पण होणं हे आपल्याकरता इतकं बोध देणार आहे बरं का. खरं म्हणजे इंद्र देवाचा राजा आहे तो, पण त्या मातेसमोर तो शरण गेला तर तेवढं त्याला शहाणपण आलं आणि म्हणून त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर शरण जा. त्या गुरुमाऊली समोर शरण गेले ना की तुम्हाला काहीही अशक्य नाही. कुठलंही ज्ञान प्राप्त करणं हे अशक्य होणार नाही. पण तिथे मातेचं ते भाव तिथे झाला पाहिजे. गुरुच्या मध्ये वात्सल्य, म्हणजे जेव्हा स्वामींचा तुम्ही चेहरा पाहता की नाही फोटोमध्ये, तर कधी कधी काही लोक म्हणतात फार उग्र दिसतात, फार त्या ठिकाणी क्रोधित दिसतात, आम्हाला भीती वाटते. ते म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यांनाच पाहिल्यावर भीती वाटते. अशा प्रकारचे लोक प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना एकच उत्तर देतो की लहानपणी आईचा कधी मार खाल्ला का तुम्ही? आईने पाठीत धपाटा मारला का? मग मारल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं आठवतं का? तुम्ही आईच्याच जवळ जाऊन बसले आणि जोपर्यंत ती तुम्हाला जवळ घेत नाही तोपर्यंत तुम्ही रडत राहिले की नाही.
तर मग तिच्या क्रोधामध्ये तो क्रोध नव्हताच, तर ते वात्सल्यच होतं. म्हणजे महाराजांच्या दृष्टीत सुद्धा तो क्रोध नाहीच आहे, तर ते वात्सल्यच आहे. हे ज्याला कळालं ना, त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि जो बाह्य दृष्टीने महाराज क्रोधित आहे असं म्हटलं तर त्याला ज्ञान होणार नाही कधीच. म्हणून हा आजचा बोध आहे की इंद्राने उमा मातेला शरण गेला आणि सांगितलं की तूच आता मला काय ते सगळं काय ते सांग, मला काही कळत नाही. जसं अर्जुन जो आहे ना श्रीकृष्णासमोर दुसऱ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये म्हणतो, आधी ज्ञान दिलं त्याने मोठं की असं तसं असं शहाणपणा शिकवला, आणि नंतर जेव्हा फक्त कृष्ण त्याच्याकडे पाहून फक्त स्मित हसला, त्या हास्यामध्ये वात्सल्य होतं. आणि त्या वात्सल्याला पाहून तो म्हणाला की मला आता काहीच कळत नाही. तेव्हा माणसाला काहीच कळत नाही हे कळलं ना, तेव्हा तिथे सद्गुरूचं कार्य सुरू होतं. त्याला सुरुवात तेच होते. कळत नाही की त्याला काही कळत नाही, हे कळत नाही त्याला. जेव्हा जेव्हा अर्जुनाला असं कळालं की मला काही कळत नाही, माझा काय स्वभाव आहे हे मला समजत नाहीये, माझा काय कर्तव्य हे मला कळत नाही, आणि माझा उद्धार व्हावा म्हणून तू काहीतरी मला सांग. युद्धात विजय व्हावा असं म्हटलं नाही त्यांनी, तर माझं त्याच्यामध्ये कल्याण होईल, माझा उद्धार होईल असं काहीतरी तू मला उपदेश कर, आणि मी तुला शरण आलो आहे. हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचे आहेत. अगदी तीच भूमिका इंद्राने त्या उमादेवी समोर ठेवली की मला काही कळत नाही, मी तुझ्या समोर शरण आलेलो आहे आणि मला योग्य तो मार्ग तू दाखव. एवढ्याच तुमची भूमिका असली ना, ज्ञान बघा तुमच्यामध्ये कसं भरा 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 यायला लागतं. आणि नुसतंच ज्ञान नाही तर ते बरोबर आनंद घेऊन येतं. असा तो ज्ञानानंद तुम्हाला प्राप्त होतो. छान, खूप आनंद आहे. कृपा कृपा. नमस्कार काका. हा नमस्कार. हा बोल. मिनाल बोल. हा बोल बोल. काका रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो आशीर्वाद असू द्या. हे बाबा राखी बांधून घेतली तुमच्याकडनं सगळ्यांकडनं. येस, यावर्षी फार मिस होतंय अगदी. नाही काही हरकत नाही. तुम्ही मनाने सगळ्यांकडनं स्नेह आणि राखी बांधून घेतली आहे, आणि परमेश्वर तुमच्या सगळ्यांचं चांगलं रक्षण करो आणि चांगलं ज्ञान देव, चांगली प्रगती पथावर तुम्हाला आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी कृपा. काका आजचं प्रवचन खूप छान झालं. हा आणि मला असं खूप काय म्हणतात, कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. खूप क्लोज वाटत होतं. हो आहेच आहे, मग ती वस्तुस्थिती आहे. चला खूप आशीर्वाद. बोला, अजून कोण बोलताय बोला. ते स्वामी समर्थ काका. स्वामी, अरे वा मकरंद, आशीर्वाद आहे. ऐकलं का प्रवचन? खूप 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 छान. आणि आम्हाला तुमच्या समोर आलं माऊली समोर की आम्ही विचारलं, ठरवलेलं असतं की हे प्रश्न विचारायचे, ते विसरूनच जात. मग तुमच्या मागे माऊली बसलेत. हो, पण मला एक विचारा विचारा, बोला. आवाज येत नाही क्लिअर, आवाज येत नाही, आवाज येत नाही. माईक बरोबर करा. करायचा होता. हा बोला बोला. की सर्वसाधारण व्यवहारामध्ये आपण वावरताना समजा मी एक व्यावसायिक आहे, तर पहिल्यांदा म्हणतात की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आपण थोडं मोठा एक बडायकी करतो, थोडी फेकाफेकी करतो. असा प्रसंग रोजच्याच याच्यात असतो, तर तिथं कसं सामोरं जायचं? नाही नाही, खरं सांगायचं काय माहितीये का, की समजा आपल्याला खरं सांगणं अवघड होत असेल तर तुम्ही थोडीशी शांतता आणि तुम्ही चेहऱ्यावरचं हास्य ठेवा. काय कमीत कमी बोला. जर सत्य सांगणं तुम्हाला कठीण होत असेल तर किमान बोला. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला, की ज्या वेळेस माणसाला खरं काय ते सांगणं खूप अवघड वाटतं आणि समोरचा मनुष्य अपेक्षा करतो, त्यावेळेस तुम्ही किमान बोला. एवढं बोला की जे अतिशय आवश्यक आहे आणि ज्याच्यामुळे पूरकता मिळेल, समोरच्यालाही समाधान मिळेल. काय आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा. त्या हास्यामध्ये ते आनंदी होऊन जातात समोरचे. काही काही वेळेला माणसं फार गंभीर वागतात आणि अति गंभीरतेने काय होतं माहितीये का, की लोकांमध्ये नाही ते विचार यायला लागतात, किंवा हा खरंच काही करू शकेल का नाही, किंवा ह्याचा ना आपला काही संबंध उपयोगाचा होईल का नाही, अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर तुम्ही जसं आता तुम्ही हास्य करताय ना, तसंच पाहिजे अगदी. काय त्या प्रकारचं हास्य तुम्ही जर ठेवलं ना, तर बऱ्यापैकी प्रश्न सुटतात हो. आणि मौनामध्ये इतका अर्थ आहे माहितीये का, की मौन पाळल्यानंतर की ज्याला जो अर्थ हवा आहे त्याला तो अर्थ मिळतो. मुख्य मौनाचं फार वैशिष्ट्य आहे की मौनाने सर्व काही सत्य होतं, असा जो सिद्धांत मांडलाय ना, तर त्याचं फार वैशिष्ट्य आहे की माणसं जेव्हा बोलण्यामध्ये चुकतात ना, तेव्हा पहिला मी त्यांना ऍडवाइस देतो की तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मौन पाळा. मौनामुळे
तुम्ही उपयुक्त आहात असं लोकांना वाटायला लागेल. काय तुम्ही कारण बोलला एकदा, तोंडातून शब्द बाहेर आला की नाही, एखादी सुंदर स्त्री असते पण ती जेव्हा बोलायला लागते तेव्हा तिची भाषा अतिशय केडवळ आहे असं लक्षात आल्यानंतर आपला दृष्टिकोन बदलतो एकदम. पण ती जर शांतच बसली असेल ना तर आपल्याला वाटतं खरोखरच ही फार श्रेष्ठ आहे. आहे की नाही? तर त्याप्रमाणे म्हणजे माणसामध्ये नेहमी जे सद्गुण असतात ते सद्गुण बाहेर यायला नेहमी त्रास होत असतो. त्याचे दुर्गुण फार पटकन बाहेर येतात, क्रोध फार लवकर बाहेर येतो. तेव्हा त्या अशा लोकांनी फक्त पथ्य पाळायचं की कमीत कमी बोला, मौन पाळा आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा. एवढं जर हे त्रिसूत्री जर त्यांनी बाळगले ना तर कितीतरी प्रश्न तुमचे सुटतील त्यातून. असं आहे सगळं. त्याला महाराजांची अखंड कृपा आहे, स्वामी कृपा. बोला उर्मिला, बोल उर्मिला. हा बोल. कुठं आहे? आवाज नाही येत तुझा. हा बोला. हा उर्मिला उर्मिला. हा हा बोल बोल. कशी आहे तू? आवाज नाही येत तुझा. आवाज आला पाहिजे. माईक म्यूट आहे तुझा. हा बोल. आता येतो ना. हा हा काय नाही. बोल बोल. नमस्कार दादा. खूप आशीर्वाद आहे. तुझी राखी बांधलेली आहे याच्यामध्ये आहे. तू पाठवली यावेळेस वेळेवर पाठवली आणि विनयलाही मी दिलेली आहे राखी. तेव्हा पहिली राखी तुझी. आता त्याच्यानंतर नंबर लागतील. आता मी घरी गेल्यानंतर पुष्कळ राखी बांधणार आहे अजून. खूप आशीर्वाद आहे आणि आजच्या प्रबोधनामध्ये जे जे काही तुला मिळालेलं आहे ते जपून ठेव आणि त्याच्या इतकं मोठा ठेवा दुसरा काय आहे मला सांग. अगदी काही नाही. ते ज्ञान आणि तो आनंद. ज्ञानेश्वर माऊलींचं जे वैशिष्ट्य आहे ना ते सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली या दोन शब्दामध्येच असं आहे की तिथे ज्ञान आणि माऊली शब्द एकत्र आले. तेव्हा माऊलीकडून ज्ञान घेणं हे कसं आहे हे आपण त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालंय अगदी. छान कथा आहे त्या सगळ्या निमित्ताने बोध घेणाऱ्या कथा आहे. आशीर्वाद, स्वामी कृपा. आज या निमित्ताने आपली भेट झाली, मावशीची पण भेट झाली, अम्माची आठवण झाली. हो महाराजांची कृपा आहे सगळी. खूप अगदी खूप आनंद आहे. कृपा स्वामी कृपा. पुन्हा एकदा बोला नमस्कार. दमयंती बोला. हा दादा, आज खूप छान तुम्ही आम्हाला एक गुरुकिल्ली दिली आहे की कितीही क्रोध येतोच आहे, सगळ्यांना येतोय. येतो ना. तर क्रोध आलाय तर मौन ठेवायचे आणि हास्य ठेवायचंय तर सगळे काम आपोआप होत आहे ना. फार छान. मग बघा बरं मग की तो क्रोध जो आहे ना हा आपला खरं म्हणजे सहकारीच नाहीये. आपला क्रोधाचा संबंध तो बाहेरून आगंतुक येतो मध्ये, आपल्याला न विचारता मध्ये येऊन जातो आणि त्याचा स्फोट होतो. तर त्याचा ना आपला खरं म्हणजे संबंध नाहीये. पण म्हणून आता काय करायचं तर त्याला एंटरटेन करायचं नाही, तर शांत बसणे, मौन बाळगणे आणि मौन बाळगताना गंभीर नाही व्हायचं. तर हे तुम्ही आता बरोबर ओळखलं. आता मी जे सांगितलं आता गाडगिळ्यांना ते तुम्ही बरोबर ओळखलं की मौन बाळगा. हे ऍक्सेप्ट केलं तर साधना सुरळीत होईल आमची. तीच साधना आहे, पुन्हा वेगळी साधनाच नाहीये. अहो ज्यांनी मौन बाळगलं, ज्यांनी मौन साधलं ना तर त्याला 50% वर साधना साधली आणि त्यात पुन्हा तो जर त्याच्या मौन बाळगून जर हास्यवदन असलं त्याचं तर त्या हास्यवदनाबरोबर मौन जे आहे ना ते जग जे आहे त्याला स्वीकार करतं. तुम्ही बघा जगाची सुद्धा कशी पद्धत आहे की एखादाच हसऱ्या चेहऱ्याची कोणी व्यक्ती जर असेल ना तर त्याचं स्वागत फार लवकर होतं आणि तो काहीच बोलत नसेल, कमीत कमी बोलत असेल किंवा मौन बाळगत असेल तो सगळ्यात मोठा श्रेष्ठ. काय असं जगाची रीत आहे. पण जगाची रीत सोडा, आपल्यालाही आनंद करता हेच करावं लागतं. आपल्याला आनंद प्राप्त करायचा असेल ना तर मौन बाळगला तर अंतरंगात जाल, अंतरंगात गेला तर आत्मतत्वाशी एकरूप व्हाल, आत्मतत्वाशी एकरूप झाला तर तुम्ही सच्चिदानंद व्हाल आणि सच्चिदानंदामध्ये ज्ञान आणि आनंद हे एकत्र आहे. हे मौनातून तुम्हाला प्राप्त होऊ शकतं आणि ते निश्चित तुम्हाला होईल. खूप आशीर्वाद आणि आजच्या पौर्णिमेच्या दिशेने सुद्धा खूप आशीर्वाद. दुपारी प्रमिला ताई येणार आहेत बरं का, त्यांना तुमचे पण मी आठवण सांगतो. दुपारी शकत नाही आता. नाही काही हरकत, तुम्ही दूर असले तरी तुम्ही तुमचे भाव मला कळतात ना, त्यामुळे आनंद आहे पुष्कळ. महाराजांची अखंड कृपा. स्वामी कृपा, स्वामी कृपा. नमस्कार बोला.
वृंदा बोलतीये. हा बोला बोला. अरे वा, आज वृंदा आली का? हो. वा वा, खूप आनंद आहे. म्हणजे आता खऱ्या अर्थाने बघा, तुम्ही महाराज मागे आहेत आणि समोर माऊली आहे की नाही? आता पूर्ण आनंद झाला. म्हणजे आजच्या दिवसाचं माझंही सार्थक झालं. अरे खूप बापरे. छान. ऐकलं का तो? हो ऐकलं. मला एक हा. विचार आहे, खूपदा विचार असं ना, होतं विचार. की क्रोध व्यक्त नाही केला जात, पण क्रोध दाबून ठेवला जातो. म्हणजे नाही, क्रोध येत नाही असं होत नाही. नाही नाही नाही, क्रोध जो आहे ना, हा व्यक्तही करायचा आणि दाबायचाही नाही. तो आपोआप डिसिपिएशन प्रोसेस आहे त्याची. त्याची जी आहे ना, ती बाहेर सुटण्याची एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस अशी आहे की तुम्ही जेव्हा शांत बसता की नाही, तर त्या शांत बसण्यामध्येच तो क्रोध हळूहळू तो शांतपणे बाहेर निघून जात असतो, मध्ये नाही घुमसत. कशामुळे? की शांत बसताना चेहऱ्यावरच जो स्माईल आहे ना, जे हास्यबदन आहे की नाही, त्या हास्यबदनाच त्यामध्ये रहस्य असं आहे की त्या हास्यबदनामध्ये क्रोध हा डिसिपिएट होतो, म्हणजे निघून जातो. समजलं ना? ते निघून गेल्यानंतर तुम्ही बघा, एक 15 मिनिटांनी तुम्हाला क्रोधाचं तुम्ही हुडकलं तरी तुम्हाला सापडणार नाही. तर तुमची वृत्ती शांत झालेली असते. फक्त त्याला आपल्या मुखाद्वारे किंवा चेहऱ्याच्या एक्सप्रेशनद्वारे होता कामा नये. तर ते शांततेमध्ये तुम्ही ज्यावेळेस मौन बाळगत असताना ज्यावेळेस तुम्ही आनंदी चेहरा ठेवला, तर तो क्रोध जो आहे ना, तो जागच्या जागी विरून जातो. तो आपोआप नष्ट होतो, दाबला जात नाही. तो दाबणंही योग्य नाहीये आणि व्यक्त करणंही योग्य नाहीये. तर त्याला उपाय असा आहे की मौनामध्ये तुम्ही मंद स्मित ठेवा चेहऱ्यावर. बघा, प्रयोग करून बघा, काय काय तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. त्यावेळेस व्यक्त नाही केलं तर नंतर त्याचा उद्रेक फार हे असतो, नाही भयानक नाही, असतो. उद्रेक व्हायची गरज नाहीये. मी म्हणून सांगतो, तुम्ही मौन पाळताना अतिशय मंद स्मित ठेवा. सगळ्यांबरोबर मंद स्मिताने तुम्ही वागा. तो डिसिपेट होईल, राहणारच नाही तो. आणि तो मुळातून आपला साथीच नाहीये, मित्रच नाही ना आपला. तो बाहेरून आलेला आहे, तेव्हा त्याला बाहेर जाण्याची घाई असतेच. हो. हा, तर ते पण केव्हा, जर मौन पाळून स्मित तुमच्या हास्य असलं, चेहऱ्यावर हास्य बदन असलं ना, अगदी बघा व्यवहार सुद्धा कसे छान छान होतात सगळे. तुमचा चेहरा गंभीर असला की नाही, तर लोकांना असं वाटतं बा याच्याशी काही बोलावं की नाही, त्यांनाही शंका येते, काहीतरी मामला बिघडलाय असं वाटतं. पण मंद स्मित असेल तर लोकांना सुद्धा रिलॅक्स असतात. बरोबर. काय? आणि आज तू आली इथे, स्वामींच्या समोर आली, मला खूप आनंद आहे. सगळ्या पोराबाळांना माझा आशीर्वाद आणि तुलाही खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी. बोलो भरत, बोलो भरत. मेरी जन्म जन्म की माई को साष्टांग नमस्कार. बहुत आशीर्वाद है बेटा, बहुत आशीर्वाद है. अच्छा आनंद में रहो, स्वामी की कृपा है. बहुत इच्छा थी राखी बनने की, बट आपसे बात करूंगा बाद में. बहुत इच्छा है मिलने की, बहुत समय हो गया. हाँ, नहीं नहीं, बस आपने बोल दिया, वो हो गया. मन से जो भाव होता है ना, वो सबसे श्रेष्ठ है. बाकी तो ठीक है, ये चीज तो बाहर वस्तु जो है ना, वो तो पदार्थ रूप में है, वो पंचमहाभूत के रूप में है, लेकिन भाव पंचमहाभूत में नहीं रहते. भाव जो है ना, वो सच्चिदानंद घन स्वरूप है, ये ध्यान में रखो. भाव का ही बहुत महत्व है, और आप में भाव है, मुझे मिल गया, और क्या चाहिए. खूप आनंद है. स्वामी की कृपा अखंड है. बस बनाए रखना. बहुत आशीर्वाद, बहुत आशीर्वाद. स्वामी कृपा. शशांक बोला, शशांक, शशांक, शशांक देशपांडे. आशीर्वाद, बोला बोला बोला. काय म्हणता, कसे आहेत? हो, नमस्कार नमस्कार. हा, स्वामी कृपा आहे. तेच रिपीट आज हे झालं गीतेचं, की काय समजलं नाही ते कळालं की बरोबर समजायला लागतं पुढच्या गोष्टी. आणि अर्जुनाचं उदाहरण परत तुम्ही नंतर दिलं, ते मला परत अपील झालं, ते मागे प्रश्नच नाही आहे, जसं वस्तुस्थिती आहे ती, की माणसाचा अहंकार गळाल्यानंतर. आणि आज मिसेस आणि लेकरांसोबत दोन सोबत ऐकलं आज. वा वा वा, छान छान छान, उत्तम, आनंद आहे अगदी. खूप आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना. अरे वा वा वा, काय पाहिजे अजून. आणि हा मुलगा आणि मिसेस ट्विन्स आहेत ना, ट्विन्स आहेत ना. कोण कोण आहे, मुलगी आणि? हो हो हो, दोन्ही मुलगी आहेत का, एक मुलगी आणि एक मुलगा आहे? एक मुलगा आणि हा मुलगा आहे. अच्छा, एक मुलगा एक मुलगी. काय सगळं वैभव तुम्ही एकत्र आणलंय, अजून काय हवंय ना. खूप आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना. महाराजांची अखंड कृपा आहे, कृपा आहे बरं का, खूप कृपा आहे. आशीर्वाद.
छान. नमस्कार. अजून कोण बोलायचं राहिलंय? नमस्कार. चला ठीक आहे. आता श्री 12:15 मनापासून नमस्कार. हो, आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. कसे आहात तुम्ही? अगदी अमृतात आलेलो आहे सध्या. हो, खूप आशीर्वाद आहे महाराजांची खूप आहे. स्थान कळलं का? हा, काय आईची महती, आईचं स्थान, आईचं महात्म्य. बस अजून काय पाहिजे नाही पलीकडे माणसाला काय लागतं. आणि काका एक भक्तिगीत असतं थोडस आठवलं. तूच गजानन, तूच साई, स्वामी तू माझी आई. मग काय पाहिजे ना. फार छान, स्वीकार करा उत्तम. सगळ्यांचा. चला, खूप आशीर्वाद. रीना जैन होते. नमस्कार काका. श्री नमस्कार. स्वामी. आज रक्षाबंधन की आपको बहुत बहुत शुभकामनाएं और मेरी बहुत- ओर से आपको और स्वामी को यही से रक्षाबंधन पर्व का बहुत बिल्कुल आपसे रक्षा मिल गई मुझे और नहीं, मेरे और मुझसे बहुत आपको आशीर्वाद है, बहुत भाव. बिल्कुल बिल्कुल. आपने प्रवचन सुना आज का? जी जी, समझ में तो आया थोड़ा थोड़ा, लेकिन एक जो उसका पूरा सारांश ये ध्यान में आया कि अहंकार को हम बार बार लेते हैं और छोड़ते भी है. जैसा आपने अभी मार्गदर्शन किया, कुछ दिनों तक वो चीज छोड़ देंगे, लेकिन पता नहीं कुछ दिनों बाद वो फिर पकड़ में आती है. नहीं नहीं, वो आने जाने वाली बात है. वो आए तो डरना नहीं और गए तो अहंकार नहीं करना है. सही बात. ये जो है ना अहंकार, क्रोध, ये विकार है ना, ये विकार तो प्रकृति के लक्षण है. हम तो प्रकृति नहीं है, तो हमारे लक्षण कैसे हो सकते हैं? ये तो प्रकृति की बात है. तो प्रकृति की बात जो है वो प्रकृति में ही जाती है, हम में नहीं जा सकती. लेकिन हमने उसको पकड़ के रखा तो फिर वो सटपटाती है कि अरे ये क्यों पकड़ के रखा है. उनको जाना ही है, क्रोध को जाना ही है, अहंकार को भी नाश होना ही है, किंतु हम उसको पकड़ के रखते हैं ना. तो इसके लिए वो उसको जाने देना और शांति से भगवान का, स्वामी का नाम लेना और शांत बैठना. और शांत बैठते समय मंद स्मित करना, ये आज का आदेश है. आज का उपदेश है कि हमेशा ऑलवेज बी हैप्पी. जी जी, हमेशा आनंद में रहो बेटा. हाँ, आशीर्वाद है, बहुत आशीर्वाद है. एक प्रश्न पूछूं आपसे? पूछिए पूछिए पूछिए. देखो, गर्व तो करना नहीं चाहिए, लेकिन एक बात का गर्व होता है मुझे कि स्वामी के दर्शन बार बार होते हैं जब, तो मुझे एक गर्व होता है कि मैं लकी हूँ कि मैं नहीं, वो गर्व का अर्थ अलग अलग है. देखिए, एक गर्व जो है ना, वो गर्व जो है वो अहंकार है, वो विकार है. और हमें प्राप्त हुआ इसके लिए जो आनंद है उसको भी गर्व कहते हैं. वो गर्व और ये गर्व में बहुत भेद है. तो ये गर्व रहना चाहिए कि हम भारत के नागरिक है, भारत के सब, हमको ज्ञान, तत्व ज्ञान प्राप्त हुआ, परंपरा प्राप्त हुई, इसके लिए हमें गर्व है. गर्व का मतलब क्या है? हमें बहुत आनंद है, हमें अभिमान है उसका. तो वो गर्व और जो है ना, मैं बहुत बड़ा हूँ, मैं बहुत, मेरे में शक्ति बहुत है, मैं वाला गर्व नहीं चाहिए. मैं वाला गर्व नहीं. चलेगा चलेगा, समझना बहुत चाहिए. अच्छा मार्गदर्शन. जी जी, स्वामी कृपा अखंड रहे. नमस्कार. बस आपके आशीर्वाद. अखंड आशीर्वाद है, स्वामी कृपा. बोला. हाँ बोला, राधिका बोला. हाँ, सद्गुरुनाथ महाराज के जय, साष्टांग दंडवत. हो, आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. बोला बोला. खूप छान. म्हणजे आई एका जन्माची, गुरुमाऊली जन्मोजन्मीची. आणि म्हणतात तसं आम्ही जोपर्यंत लहान असतो तेव्हा गुरुमाऊली आईच्या रूपातच, काय म्हणतात तशी अज्ञातवासात आपल्याला गुरुमाऊलीच कार्य होत असतं. त्यामुळे गुरुमाऊलीला साष्टांग 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 नमस्कार. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे, खूप आनंद आहे. आणि सगळ्या बाबतीत काका तुमच्यासाठी गुरुच्या चरणाशी काय म्हणतात तसं शरणागती आहे आणि काही नाहीये. अगदी खरं आहे ते. तसं दुसरं तुम्ही आता हे जे सांगितलं की षड्रिपू हे बाहेरून आलेले असतात, ते थांबतच नाहीत. म्हणजे जसे पाहुणे येतात ते थांबत नाहीत, तसे हे पाहुणेच आहेत. पण त्याला आपण हे खूप आणि एक छान सांगितलं. आणि त्यातून एक बाहेर पडायची एक म्हणतात तसं जे प्रश्न असतात त्याची, आणि एक म्हणतात तसं जो मनात आलेला असतो की हे षड्रिपू आपण धरून बसतो, पण हे षड्रिपू धरायचे काही गरज नाही. पाहुणा तो येणार आणि जाणार असतो. बस एवढं समजलं म्हणजे मग काही टेन्शन नाही. मग एकदा ते समजलं ना की मग काही टेन्शन नाही. आणि मग टेन्शन सुद्धा जो आहे ना ते सुद्धा येतं आणि जातं. त्यामुळे टेन्शनला सुद्धा महत्व द्यायचं नाही, स्ट्रेसला महत्व द्यायचं नाही. ती येणारी जाणारी गोष्ट आहे. आणि नंतर जर तुम्ही फार एंटरटेन नाही केलं ना,
मग त्यांचं येणं जाणंही बंद होतं त्याच्यानंतर. खूप आशीर्वाद महाराजांची अखंड. आणि मुलगी आणि जावयाची भरपूर. फोन करते मी. हो चालेल ना, करा करा. हा, एक दीडच्या नंतर करा. एक दीडच्या नंतर करा. एक दीडच्या नंतर. हा जरूर. कृपा. बोला कुलकर्णी बोला. हा कुलकर्णी बोला. ऍडव्होकेट कुलकर्णी. हो आशीर्वाद. गीता आशीर्वाद. साष्टांग नमस्कार. आशीर्वाद दोघांनाही. कसे आहात तुम्ही? महाराजांची कृपा आहे. आजचं प्रवचन ऐकलं का? हे नाही ऐकलं, मला पक्षकार आले होते. बरोबर, काही हरकत नाही. नंतर ऐका. ते स्टोर सेव्ह झालेलं असतं, ऐका नंतर. हा खूप छान आनंद आहे. महाराजांची अखंड कृपा आहे. श्री स्वामी बोला. अमेय बोला. अमेय जोशी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला बोला. कसे आहात? जगदंब जगदंब जी फार फार छान. कृपा आहे सगळी. आणि हो, मला आठवतं मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा आलो 2018 मध्ये पुण्याच्या घरी, आणि जेव्हा स्वामी संचार होता, तर त्या दिवशी मी त्या खोलीमध्ये जेव्हा प्रवेश करत होतो, तेव्हा स्वरूप तर सगळं म्हणजे पुरुष स्वरूपात होते स्वामी. पण मी आज जेव्हा पाऊल टाकलं तेव्हापासनं म्हणजे अंतरात्मामध्ये जगदंब जगदंब हे एकदम उत्स्फूर्तपणे यायला लागलं. म्हणजे हा अगदी, म्हणजे तिथून पुढे मी फक्त जगदंब हेच मनात माझ्या येत होतं. खूप छान. म्हणजे म्हणजे ती आईचं एकदा असलं की माणसाला खूप सुखरूप आणि सुरक्षित वाटतं. जेव्हा आईची भावना येते ना, तर त्या ठिकाणी शंका राहत नाही की बाबा काही आपल्याकडे काही गडबड होईल का, संरक्षण मिळेल का नाही मिळेल, असा भाव राहत नाही. बरोबर. आईचं महत्व असं आहे की आईच्या जवळ मनुष्य जातो ना, तेव्हा तो स्वतःला सुरक्षित समजतो. काय बाकीच्या ठिकाणी कुठेही जरी गेलो ना, त्याला खूप काळजी घ्यावी लागते. इथे तो काळजी घ्यायची गरज नाहीये. तो निश्चिंत होतो आणि तो निर्भयपणे आईजवळ आपलं सगळं काय ते बोलून देतो. आणि आई कधीही तुमचं काही चुकलं तरी ती क्षमा करते आणि तुम्हाला पुन्हा पुढची दिशा देत असते. मार्ग दाखवत. मार्ग. म्हणून तीच गुरु आहे खऱ्या अर्थाने. आणि गुरु हीच आई आहे. ते दोन्हीचाही परस्पर छान. फारच सुंदर, फारच सुंदर. महाराजांची कृपा कृपा आशीर्वाद असू दे. हो जगदंब जगदंब जगदंब. श्री स्वामी. चला, अजून कोणी राहिलं नाही असं समजून घेतो. 12:20 झाले जातात. अजून कोणी राहिलंय का? हा स्मिता बोला. नमस्कार काका. राखी पौर्णिमेचा खूप आशीर्वाद आहे. खूप छान आनंद आहे. महाराजांची कृपा आहे सगळी. बरं आज छान श्रवण केलं तुम्ही आजचं प्रवचन. हो खूप छान. कृपा खूप छान झालं. आणि खूप म्हणजे कळालं, जे काही कळत नव्हतं ते पण समजलं आज. छान आहे. उत्तम आहे. कृपा आहे. कल्याण आशीर्वाद. स्वामी कोण राहिलंय का? श्री स्वामी समर्थ काका. नमस्कार. नमस्कार. कोण रजनी बोलतोय? जोशी बोलते. रजनी जोशी बोलते. हा बोला बोला. हा कसे आहात तुम्ही जोशी? छान आहे काका. राखी पौर्णिमेचा नमस्कार तुम्हाला. हो खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. खूप आनंद आहे. खूप छान झाला. सुंदर झालं. हो महाराजांची कृपा आहे सगळी. छान उत्तम आनंद आहे. आशीर्वाद स्वामी कृपा. बंद करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.